नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पवित्र पोर्टलवरती प्राधान्यक्रम कसे निवडावे यासाठी कुणाची तरी मदत घेणं हे खरंच आवश्यकच असतं का? जर आपली प्राधान्यक्रम व्यवस्थित निवडले गेले नाहीत, तर आपली निवड होणार नाही असं जे एकंदरीत सांगितलं जातंय ते खरं आहे का? प्राधान्यक्रम चुकले म्हणजे नोकरी गेलीच असं असतं का? पुन्हा एक महत्वाचं, की प्राधान्यक्रम निवडणं इतकं जर कठीण असतं, तर मग राज्य शासनाने त्याच्यासाठी काही मेंटर्स वगैरे लावले नसले का? ही सगळी प्रश्न सध्या अभ्युदयधारकांच्या मनामध्ये आहेत. चला तर या प्रश्नांची एकानंतर एक अत्यंत सोप्या पद्धतीने उलगडा आपण करण्याचा प्रयत्न करू या व्हिडिओमध्ये. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला समोर दिसत असेल, की प्राधान्यक्रम कसे निवडावे? त्यासाठी मी एक छोटंसं उदाहरण घेतलेलं आहे. यासाठी तुम्हाला उदाहरण देण्यासाठी या ठिकाणी आपण गडचिरोलीला जाऊयात, म्हणजे उदाहरणासाठी. ठीक आहे, हे गडचिरोलीचं उदाहरण आहे. या ठिकाणी तुम्हाला ॲड दिसते. आता या ॲडमध्ये कोणी सुद्धा डोळे लावून स्वतःला समजेल त्याला, की मला या ठिकाणी प्राधान्यक्रम द्यायचं की नाही द्यायचं? बघा, अनुसूचित जातीसाठी एक जागा आहे. या ठिकाणी स्पष्ट लिहिलेलं आहे. जर समजा तुमच्याकडे प्रकल्पग्रस्ताचं सर्टिफिकेट असेल, तर इथं प्रकल्पग्रस्ताच्या रो मध्ये, कॉलम मध्ये एक तरी तुम्हाला दिसते का जागा? नाही. मग इथे कोण शहाणा असेल, की जो प्रिफरन्सेस देईल? हे तर लहान मुलाला सुद्धा कळेल, की या ठिकाणी मला प्रिफरन्सेस नाही द्यायची आहे. एखादा विद्यार्थी असेल समजा ओबीसी कॅटेगरीमध्ये. आता इथे जागा किती आहे? तर एक. एखाद्या व्यक्तीला वाटत असेल, की मला महिला आरक्षणाचा फायदा घ्यायचा आहे. मग इथे महिलांची जागा आहे का? नाही. मग इथे महिला प्रिफरन्स देण्यासाठी इच्छुक असतील का? तर नाही. लहान मुलाला सुद्धा कळतं. हां, परंतु एखाद्या ताईचा स्कोर हा खूपच चांगला असेल आणि या ठिकाणी एक जागा आहे. तर ती पुरुषाच्या म्हणजे एक या निवड होण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे. कारण की ही जी जागा आहे, ती समांतर आरक्षणाच्या व्यतिरिक्त आहे. मग फारसं काही कठीण नाहीये. आणखी एक उदाहरण आपण घेऊयात, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. यापूर्वी सुद्धा मी एक व्हिडिओ बनवला होता. त्यामध्ये असं म्हटलं होतं, की जर आपल्याला जाहिरात वाचन करायची असेल, तर ती खूप सोपी पद्धत असते. त्यासाठी काही फारसं पॅनिक होण्याची गरज नाहीये. तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही बघू शकता. आता ही जी आता आपण ॲड पाहिली होती गडचिरोलीची, ती कोणत्या वर्गातील जागांसाठी आली होती? तर बघा इथे केमिस्ट्री आणि फिजिक्ससाठी आलेली होती ती. एक-एक जागा होती. मग आता ज्यांचं क्वालिफिकेशन एम-एस-सी फिजिक्स आहे किंवा एम-एस-सी केमिस्ट्री आहे, तेच विद्यार्थी या ठिकाणी प्राधान्यक्रम देऊ शकतील. आता यामध्ये खूप रॉकेट सायन्स आहे का हे समजण्यासाठी, की तुम्हाला इथे प्रिफरन्स द्यायची की नाही द्यायची? त्यामुळे फार काळजी करायचं काम नाही. पुढे बघा, या ठिकाणी एक दुसरी संस्थेची ॲड आहे. त्या ठिकाणी 36 जागा होत्या आणि त्या ठिकाणी खाली सुद्धा लिहिलेलं आहे, की 1ली ते 5वी साठी जर तुमचं 12वी आणि डी-एड झालेलं असेल, तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. आणि 12वी आणि डी-एड झालं म्हणजे तुम्हाला फर्स्ट पेपर पास असणं आवश्यक आहे. मग तुम्हाला माहिती आहे, की अरे माझं डी-एड झालंय का? हो. माझा फर्स्ट पेपर पास आहे का? हो. माझा स्कोर किती आहे? कमी आहे, जास्त आहे? त्यानुसार एकतर मी 6 ते 8 ला प्रिफरन्सेस देईल. नाही वाटलं तर मग मी 1 ते 5 साठी अप्लाय करेल. इतकं हे सोपं असतं. त्यामुळे फारसं पॅनिक, घाबरण्याची काही आवश्यकता आहे, असं कुणालाही वाटू देऊ नका. एक उदाहरणादाखल एक विद्यार्थी आहे, की ज्यांना प्रिफरन्सेस जनरेट झालेले होते. बघा इथं विथआऊट इंटरव्ह्यू. हे बघा सोलापूर, पुणे, कोल्हापूर, त्याच्यानंतर नागपूर, कोल्हापूर, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणच्या वेगवेगळ्या ह्या ज्या काही आस्थापना आहेत, त्या ठिकाणचे प्रिफरन्सेस जनरेट झाले. आता इथं लेवल बघा त्यांनी सगळीकडे सेकंडरीज निवडलेली आहे. म्हणजे त्यांना 9वी-10वी साठी अप्लाय केलेलं आहे त्यांनी. बघा या ठिकाणी सगळीकडे तुम्हाला 9वी-10वी दिसतील. आता याच्यामागचं कारण असं असू शकतं, की त्यांचा जो स्कोअर आहे तो खूप जास्त असेल. इथं अर्जदाराचं नाव सुद्धा दिलेलं आहे. आता इथं डेझिग्नेशन दिल्याच्या नंतर पुढे त्याचं पेस केलंय तुम्हाला 16, 18 किंवा 20,000 रुपये मिळणार असतात ते या ठिकाणी लिहिलेलं आहे. अनुदानाचा प्रकार सुद्धा लिहिलेला आहे. मग आपला विषय तुम्ही कुठल्या विषयासाठी अप्लाय केला तर ताईंना हे जे काही आहे, ठीक आहे ताईच आहेत आमच्या एक. तर त्यांना अनुदानित वरती जायचं होतं. तर त्यामुळे त्यांनी या ठिकाणी एडेड स्कूल निवडली आणि विषय या ठिकाणी निवडलेला आहे विज्ञान, विज्ञान, विज्ञान आणि मग त्यांनी विज्ञान आणि गणित या विषयाची निवड केली. पुन्हा त्यांनी अहिल्यानगरला जे काही जागा अवेलेबल होत्या त्या ठिकाणी त्यांनी विज्ञान हा विषय निवडला. मराठी माध्यमाची ह्या सगळ्या शाळा आहेत आणि यासाठी प्रिफरन्सेस त्यांनी प्राधान्यक्रम कोणत्या क्रमाने द्यायचे समजा ते काही जिल्हा सोलापूर जिल्ह्यामधले असतील तर त्यांनी एक नंबर सोलापूरला दिलेला असेल. त्यांना वाटलं की सोलापूर पासून पुणे जवळ आहे तर मग त्यांनी पुण्याला दिलं. मग नंतर कोल्हापूर नागपूर असं तुमच्या प्रिफरन्सेस जनरेट करणं, जनरेट झाल्याच्या नंतर ऍड प्रमाणे त्यांना निवडणं फार काही कठीण नाहीये. लहान मुलाला सुद्धा कळते. जर तुम्ही एखाद्या बफेच्या लग्नामध्ये गेलात, ज्या ठिकाणी बफेचं जेवण असते, बफेचं लग्न आमच्याला त्याला असं म्हणतो आम्ही. लहान मुलाला सुद्धा कळतं हो, की तिथे जर शेकडो आयटम्स असतील खायला,
तर कुठलं खायचं? आईस्क्रीम आधी खायची, पाणीपुरी आधी खायची, दहीवडा आधी खायचा. लहान मुलांना सुद्धा कळतं. तेव्हा फारसं काही कठीण नसतं. ज्या लोकांना शुगर आहे, ते गोड पदार्थ टाळतील. त्यांना प्राधान्यक्रम कसे द्यायचे हे काही एवढं कठीण असतं का? तर काही आवश्यकता नाही. फक्त त्यावेळेला आपल्या मनाची चलबिचल अवस्था असते. त्या चलबिचल अवस्थेचा आता कोणीतरी फायदा घेऊ नये असं साहजिकच प्रत्येकाला वाटत असतं आणि ते वाटायला सुद्धा हवं. एक आणखीन उदाहरण घेऊयात एक दुसऱ्या दादाचं. त्यांना सुद्धा बघा सोलापूर, अहिल्यानगर, कोल्हापूर, नागपूर, सांगली आणि अहिल्यानगर अशा पद्धतीचे त्यांनी प्रिफरन्सेस दिलेले आहेत. पुन्हा इथे तेच 9वी 10वीचं इकडे खाली जे आहे त्यांनी सेकंडरी तर ग्रॅज्युएट हे सुद्धा 9वी 10वीलाच आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही प्रिफरन्सेस निवडू शकता. दुसरं उदाहरण दिलं. तिसरं एक उदाहरण घेऊयात. बघा यांनी गडचिरोली, गोंदिया, पुणे, अहिल्यानगर, नागपूर आणि अहिल्यानगर या ठिकाणी विदाऊट इंटरव्ह्यूला प्रिफरन्सेस दिलेले आहेत. फारसं काही कठीण नसतं. यांनी 6वी ते 8वीला कन्सिडर केलं, की चला बा मला सुरुवातीला प्रायमरीला जायचंय, त्यानंतर मग सेकंडरीसाठी त्यांनी अप्लाय केलेला आहे. विषय तुम्ही बघा, इकडे इंग्रजी, मग तिकडे मराठीसाठी, इथे जिओग्राफीसाठी, हिस्ट्रीसाठी अशा पद्धतीने. फारसं कठीण नसतं. म्हणून माझ्या भावांना सगळ्यांना विनंती आहे, की जाहिरातींचं वाचन करणं खूप सोपं आहे. ते काहीही कठीण नाहीये. तुम्ही पॅनिक होऊ नका आणि स्वतःच्या अज्ञानाचा किंवा जी सध्या परिस्थिती टेन्स सिच्युएशन तुमच्यावरती आलेली आहे, त्याचा फायदा कुणालाही घेऊ देऊ नका. फार जास्त काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका. काही अडचण असल्यास कमेंट सेक्शनमध्ये लिहा. खूप खूप धन्यवाद.